भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती वेळ लागला? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागला. राज्यघटना संविधान सभेने कधी स्वीकारली? राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो? भारतात संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटना पूर्णपणे कधी लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना पूर्णपणे 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. मूळ राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूची होत्या? मूळ राज्यघटनेत 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला काय म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला राज्यघटनेची आत्मा किंवा उद्देशपत्रिका असे म्हटले जाते. प्रस्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडले गेले? प्रस्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीने जोडले गेले. 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणून ओळखले जाते? 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार BN राव हे होते. संविधान सभेत उद्देशांचा ठराव कोणी मांडला? संविधान सभेत उद्देशांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला. राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार संविधान सभेने कधी केला? राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी केला. जनगण मन या राष्ट्रगीताला कधी मान्यता मिळाली? जनगण मन या राष्ट्रगीताला 24 जानेवारी 1950 रोजी मान्यता मिळाली. भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे का? भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. संसदीय शासन प्रणाली भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतली आहे? संसदीय शासन प्रणाली भारतीय राज्यघटनेने ब्रिटन म्हणजेच इंग्लंड या देशाकडून घेतली आहे. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत? मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट अमेरिका, USA या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून घेतली आहेत. समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? समवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्टची संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतली आहे. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद जर्मनी या देशाकडून घेतली आहे. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत? मूलभूत कर्तव्य रशिया या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत. मूलभूत हक्क राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क राज्यघटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 दरम्यान आहेत. मूळ राज्यघटनेत किती मूलभूत हक्क होते? मूळ राज्यघटनेत 7 मूलभूत हक्क होते. सध्या मात्र 6च आहेत. संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कामधून कधी वगळण्यात आला? संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कामधून
44वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये वगळण्यात आला। संपत्तीचा अधिकार आता कोणता अधिकार आहे? संपत्तीचा अधिकार आता कायदेशीर अधिकार लीगल राईट कलम 300A अंतर्गत आहे। समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 दरम्यान आहे। अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता निवारण कलम 17 मध्ये आहे। स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे? स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 दरम्यान दिला आहे। शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्क बनला? शिक्षणाचा अधिकार कलम 21A 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये मूलभूत हक्क बनला। शोषण विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? शोषण विरुद्धचा अधिकार कलम 23 आणि 24 मध्ये आहे। धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 दरम्यान आहे। घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 अंतर्गत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय म्हटले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय म्हटले। मार्गदर्शक तत्त्वे राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मार्गदर्शक तत्त्वे राज्यघटनेच्या भाग 4 कलम 36 ते 51 दरम्यान आहेत। समान नागरिक कायदा कोणत्या कलमात आहे? समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 मध्ये आहे। ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमात नमूद आहे? ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40 मध्ये नमूद आहे। मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या भाग 4A कलम 51A मध्ये आहेत। मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार जोडली गेली? मूलभूत कर्तव्य सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार जोडली गेली। सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या भारतीय नागरिकांना 11 मूलभूत कर्तव्य आहेत। 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेले? 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये जोडले गेले। मूलभूत हक्काचे रक्षण कोण करते? मूलभूत हक्काचे रक्षण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय करते। भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक भारताचे राष्ट्रपती असतात। राष्ट्रपतीची निवड पद्धती कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीची निवड पद्धती कलम 54 आणि 55 मध्ये आहे। राष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? राष्ट्रपतींना पदमुक्त करण्यासाठी महाभियोग इम्पीचमेंट कलम 61 अंतर्गत वापरली जाते। तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? तिन्ही दलाचे प्रमुख सुप्रीम कमांडर राष्ट्रपती असतात। राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे? राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कलम 72 अंतर्गत आहे। संसदेचे अधिवेशन नसेल तेव्हा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेचे अधिवेशन नसेल तेव्हा अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे। हा अधिकार कलम 123 अंतर्गत आहे। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात। उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून केली जाते? उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही गृहाच्या सदस्याकडून केली जाते। भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय 25 वर्ष, ते जर लोकसभेचे सदस्य असल्यास 25 वर्ष लागते। केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असतात? केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असतात। भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या। भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात। भारताच्या महान्यायवाद्यांची नियुक्ती कोण करते? भारताच्या महान्यायवाद्यांची नियुक्ती राष्ट्रपती कलम 76 अंतर्गत करतात। भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG यांची नियुक्ती कोण करते? भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात। कलम 148 अंतर्गत। राष्ट्रपती राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात।
राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितात? राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे सोपवितात. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. पंतप्रधान आणि इतर मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे कोणत्या कलमात आहे? पंतप्रधान आणि इतर मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे कलम 75 मध्ये आहे. भारतीय संसद कशाची बनलेली असते? भारतीय संसद राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभेची बनलेली असते. संसदेचे वरिष्ठ गृह कोणते? संसदेचे वरिष्ठ गृह राज्यसभा होय. संसदेचे कनिष्ठ गृह कोणते? संसदेचे कनिष्ठ गृह लोकसभा होय. राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष इतका असतो. राज्यसभा हे स्थायी गृह आहे का? होय, राज्यसभा हे स्थायी गृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? लोकसभेची कमाल सदस्य संख्या 550 सदस्य इतकी असू शकते. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 सदस्य इतकी असू शकते. धन विधेयक मनी बिल फक्त कुठे मांडले जाऊ शकते? धन विधेयक मनी बिल फक्त लोकसभेत कलम 110 अंतर्गत मांडले जाऊ शकते. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवते? एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे लोकसभेचे अध्यक्ष ठरवितात. संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? संसदेच्या दोन्ही गृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष इतके असते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? उच्च न्यायालयाच्या हायकोर्टच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष इतके असते. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. जनहित याचिका PILची संकल्पना कोणी सुरू केली? जनहित याचिका PILची संकल्पना न्यायमूर्ती PN भगवती यांनी सुरू केली. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतात. राज्यपालाची नियुक्ती कोण करते? राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करते? मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. भारतात राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते? भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 अंतर्गत लावली जाते. राज्यात राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमांतर्गत लावली जाते? राज्यात राष्ट्रपती राजवट कलम 356 अंतर्गत लावली जाते. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमात आहे? आर्थिक आणीबाणी कलम 360 अंतर्गत आहे. भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? भारतात आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? घटना दुरुस्तीची प्रक्रिया कलम 368 अंतर्गत दिली आहे. पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित 73वी घटना दुरुस्ती 1992 ही आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी कोणत्या घटना दुरुस्ती संबंधित आहे? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी म्हणजेच नगरपालिकाशी 74वी घटना दुरुस्ती संबंधित आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष 61वी घटना दुरुस्ती 1989 या घटना दुरुस्तीने करण्यात आले. राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये किती अधिकृत भाषा आहेत? राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 अधिकृत भाषा आहेत. लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले अध्यक्ष GV माळवणकर हे होते. भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणाला म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचे रक्षक सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टला म्हटले जाते.
केंद्र आणि राज्यामधील वित्तांची पैशाची वाटणी करण्यासाठी कोणती संस्था काम करते? केंद्र आणि राज्यामधील वित्तांची म्हणजेच पैशांची वाटणी करण्यासाठी वित्त आयोग कलम 280 अंतर्गत ही संस्था काम करते. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे? पक्षांतर बंदी कायदा 10व्या अनुसूचीशी संबंधित आहे. ही अनुसूची 52वी घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झाली आहे? भारताच्या निवडणूक आयोगाची म्हणजेच इलेक्शन कमिशनची स्थापना कलम 324 अंतर्गत झाली आहे. इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल हे कोणत्या कलमात म्हणले आहे? इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल हे कलम 1 मध्ये म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? भारतीय राज्यघटनेत एकूण 12 अनुसूची शेड्यूल्स आहेत. नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत? नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या भाग 2 कलम 5 ते 11 दरम्यान आहेत. भारतात कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिले जाते? भारतात एकेरी सिंगल सिटिझनशिप दिले जाते. कायद्यासमोर समानता हे कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर समानता हे कलम 14 मध्ये आहे. अस्पृश्यता नष्ट करणे ही तरतूद कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता नष्ट करणे ही तरतूद कलम 17 मध्ये आहे. पदव्यांची समाप्ती कोणत्या कलमात आहे? पदव्यांची समाप्ती कलम 18 मध्ये आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत मिळते? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1)(a) अंतर्गत मिळते. जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण कोणत्या कलमात आहे? जीवनाचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण कलम 21 मध्ये आहे. बालमजुरीवर बंदी घालणारे कलम कोणते? बालमजुरीवर बंदी घालणारे कलम 24 होय. अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण कोणत्या कलमात नमूद आहे? अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण कलम 29 आणि 30 मध्ये आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात? राज्यघटनेच्या भाग 3 मूलभूत हक्क या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन कोणत्या कलमात नमूद आहे? पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन कलम 48(a) अंतर्गत नमूद आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे कोणत्या कलमात आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे कलम 51 मध्ये आहे. राष्ट्रपतींच्या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीच्या पदाची तरतूद कलम 52 मध्ये आहे. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? राष्ट्रपतींना शपथ भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया देतात. उपराष्ट्रपतीच्या पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? उपराष्ट्रपतींच्या पदाची तरतूद कलम 63 मध्ये आहे. भारताचा पंतप्रधान हा कोणाचा प्रमुख असतो? भारताचा पंतप्रधान हा केंद्र सरकारचा प्रमुख असतो. संसदेच्या स्थापनेबाबत कोणते कलम आहे? संसदेच्या स्थापनेबाबत कलम 79 आहे. राज्यसभेची रचना कोणत्या कलमात दिली आहे? राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये दिली आहे. लोकसभेची रचना कोणत्या कलमात दिली आहे? लोकसभेची रचना कलम 81 मध्ये दिली आहे. संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेचे संयुक्त अधिवेशन जॉईंट सिटिंग बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कलम 108 अंतर्गत आहे. अर्थविधेयक मनी बिल व्याख्येचे कलम कोणते? अर्थविधेयक म्हणजेच मनी बिल व्याख्येचे कलम 110 आहे. केंद्राचे वार्षिक आर्थिक विवरण कोणत्या कलमात मांडले जाते? केंद्राचे वार्षिक आर्थिक विवरण कलम 112 अंतर्गत मांडले जाते. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत झाली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलम 124 अंतर्गत झाली आहे. राज्यपाल अध्यादेश कोणत्या कलमांतर्गत काढू शकतात? राज्यपाल अध्यादेश ऑर्डिनन्स कलम 213 अंतर्गत काढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया कोण करते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया संसद महाभियोगासारख्या प्रक्रियेद्वारे करते. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय. या उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ संबंधित राज्याचे राज्यपाल देतात.
उच्च न्यायालय मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी प्राधिलेख कोणत्या कलमांतर्गत काढतात? उच्च न्यायालय मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी प्राधिलेख रिट्स कलम 226 अंतर्गत काढतात. सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख कोणत्या कलमांतर्गत काढतात? सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख कलम 32 अंतर्गत काढतात. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी एकूण किती प्रकारचे प्राधिलेख काढले जाऊ शकतात? मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी एकूण 5 प्रकारचे रिट्स काढले जाऊ शकतात. यामध्ये हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शिओरी आणि को वॉरंटोचा समावेश आहे. हेबियस कॉर्पस म्हणजे काय? हेबियस कॉर्पस म्हणजे बेकायदेशीर अटकेपासून व्यक्तीची सुटका करणे म्हणजेच देह उपस्थित करणे होय. भारतातील सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी कोण असतो? भारतातील सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी महान्यायवादी अटॉर्नी जनरल असतात. राज्याचा सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी कोण असतो? राज्याचा सर्वोच्च कायदाविषयक अधिकारी महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल कलम 165 अंतर्गत असतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचे अधिकार कोणत्या कलमात आहेत? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचे अधिकार कलम 137 अंतर्गत असतात. लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी किमान आवश्यक उपस्थिती किती असते? लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी किमान आवश्यक उपस्थिती एकूण सदस्याच्या 1/10 लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते? लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. शून्य प्रहार म्हणजे काय? शून्य प्रहार 0 अवर म्हणजे संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासानंतर 12 वाजताचा अनधिकृत वेळ होय. शून्य प्रहार ही संकल्पना कोणत्या देशाची देणगी मानली जाते? शून्य प्रहार ही संकल्पना आपल्या भारत देशाची देणगी मानली जाते. केंद्र आणि राज्यामधील कायदेविषयक अधिकारांची विभागणी कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? केंद्र आणि राज्यामधील कायदेविषयक अधिकारांची विभागणी 7व्या अनुसूचीमध्ये आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूचीचा समावेश आहे. मूळ संघसूचीमध्ये किती विषय होते? मूळ संघसूचीमध्ये 97 विषय होते, तर सध्या 100च्या आसपास विषय आहेत. मूळ राज्यसूचीमध्ये किती विषय होते? मूळ राज्यसूचीमध्ये 66 विषय होते. मूळ समवर्ती सूचीमध्ये किती विषय होते? मूळ समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, सध्या 52 आहेत. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो, कॉन्करंट लिस्टमध्ये. 42व्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत जोडला गेला. संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार हे विषय कोणत्या सूचीत येतात? संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार हे विषय संघसूची युनियन लिस्टमध्ये येतात. पोलीस आणि आरोग्य हे विषय कोणत्या सूचीत येतात? पोलीस आणि आरोग्य हे विषय राज्यसूची स्टेट लिस्टमध्ये येतात. शेषाधिकार रेसिड्युअरी पॉवर कोणाकडे असतात? शेषाधिकार केंद्र सरकारकडे म्हणजेच संसदेकडे असतात. केंद्र आणि राज्यातील संबंधाचा अभ्यास करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता? केंद्र आणि राज्यामधील संबंधाचा अभ्यास करण्यासाठी सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता. आंतरराज्य परिषद इंटर स्टेट काउन्सिल स्थापना करण्याचे कलम कोणते? आंतरराज्य परिषद इंटर स्टेट काउन्सिल स्थापन करण्याचे कलम 363 होय. जीएसटी परिषद कोणत्या कलमांतर्गत स्थापन केली जाते? जीएसटी परिषद कलम 279A अंतर्गत स्थापन केली जाते. पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे कोणती अनुसूची जोडली गेली? पहिल्या घटनादुरुस्तीद्वारे 9वी अनुसूची जोडली गेली, ज्यामध्ये जमीन सुधारणा कायदे आहेत. पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीने लागू झाला? पक्षांतरबंदी कायदा 52वी घटनादुरुस्ती 1985 या घटनादुरुस्तीने लागू झाला. 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय किती करण्यात आले? 61व्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCT दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCT हा दर्जा 69वी घटनादुरुस्ती 1991 ने मिळाला.
101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 101वी घटनादुरुस्ती वस्तू व सेवा कर म्हणजेच GSTशी संबंधित आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला NCBCला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला म्हणजेच NCBला घटनात्मक दर्जा 102व्या घटनादुरुस्तीने मिळाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10% म्हणजेच EWSसाठी 10% आरक्षणाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने झाली? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजेच EWSसाठी 10% आरक्षणाची तरतूद 103वी घटनादुरुस्ती 2019 अन्वये मिळाली. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली जाते? लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCची स्थापना कलम 315 अंतर्गत केली जाते. UPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? UPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त व्यतिरिक्त इतर किती आयुक्त असतात? निवडणूक आयोगात मुख्य आयुक्ताव्यतिरिक्त इतर 2 आयुक्त असतात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना 1993 मध्ये झाली. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करते? भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. अनुचित व्यापार प्रथा रोखण्यासाठी आणि ग्राहकाच्या संरक्षणासाठी कोणता कायदा आहे? अनुचित व्यापार प्रथा रोखण्यासाठी आणि ग्राहकाच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा आहे. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पहिल्या फायनान्स कमिशनचे अध्यक्ष KC नियोगी हे होते. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? वित्त आयोगाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी ह्या होत्या. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली हे होते. भाषेच्या आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? भाषेच्या आधारावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश होय. या राज्याची स्थापना 1953 साली झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. गोवा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा कधी मिळाला? गोवा राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा 1987 मध्ये मिळाला. राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये विविध पदांच्या शपथांचा मसुदा आहे? राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये विविध पदांच्या शपथांचा मसुदा आहे. राज्यघटनेच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये काय नमूद आहे? राज्यघटनेच्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश इत्यादींचे वेतन आणि भत्ते नमूद आहेत. भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ही आणीबाणी 1962, 1971 आणि 1975 साली घोषित करण्यात आली आहे. 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? 1975 मध्ये आणीबाणी घोषित केली तेव्हा भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे होते. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी कोणते मूलभूत हक्क कधीही रद्द होत नाहीत? राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी कलम 20 आणि कलम 21 मधील मूलभूत हक्क कधीही रद्द होत नाहीत. 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत कोणता भाग जोडला गेला? 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेत भाग 9 जोडला गेला. 73व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणती अनुसूची जोडली गेली? 73व्या घटनादुरुस्तीद्वारे 11वी अनुसूची जोडली गेली. या 11व्या अनुसूचीत 29 विषय आहेत. नगरपालिकाशी संबंधित 12व्या अनुसूचीमध्ये किती विषय आहेत? नगरपालिकाशी संबंधित 12व्या अनुसूचीमध्ये 18 विषय आहेत.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली होती? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान. नागौर जिल्हा 2 ऑक्टोबर 1959 या रोजी पंचायत राज स्वीकारले. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 रोजी झाली. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित मुख्य समिती कोणती होती? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित मुख्य समिती वसंतराव नाईक समिती होती. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक हा असतो. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी BDO हा असतो. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हे असतात. नगर परिषदेचा नगरपालिका प्रशासकीय प्रमुख कोण असतो? नगर परिषदेचा म्हणजेच नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख मुख्य अधिकारी चीफ ऑफिसर असतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त हे असतात. राज्यघटनेनुसार भारताचे अधिकृत नाव काय आहे? राज्यघटनेनुसार भारताचे अधिकृत नाव इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत हे आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत कोणत्या भाषेत लिहिली गेली होती? भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिंदी आणि इंग्रजी या भाषेत लिहिली गेली होती. भारतीय राज्यघटना मूळ स्वरूपात कोणी आपल्या हातांनी लिहिली? भारतीय राज्यघटना मूळ स्वरूपात प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या हातांनी लिहिली. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण किंवा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे? भारतीय राज्यघटनेचे संरक्षण किंवा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले उपसभापती N. अय्यंगार हे होते. तर सभापती गवा माळवणकर हे होते. राज्यघटनेत बजेट या शब्दाचा थेट उल्लेख आहे का? राज्यघटनेत बजेट या शब्दाचा थेट उल्लेख नाही. त्याऐवजी वार्षिक आर्थिक विवरणपत्र असा उल्लेख आहे. राज्यसभेत सर्वात जास्त जागा कोणत्या राज्याच्या आहेत? राज्यसभेत सर्वात जास्त जागा उत्तर प्रदेश या राज्यांच्या 31 जागा आहेत. लोकसभेत सर्वाधिक जागा कोणत्या राज्याच्या आहेत? लोकसभेत सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्यांच्या 80 इतक्या जागा आहेत. महाराष्ट्रातून लोकसभेवर आणि राज्यसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर आणि राज्यसभेवर लोकसभेवर 48 आणि राज्यसभेवर 19 सदस्य खासदार निवडले जातात. भारताच्या राज्यघटनेत कलम 1 कशाशी संबंधित आहे? भारताच्या राज्यघटनेत कलम 1 संघाचे नाव आणि राज्य क्षेत्र म्हणजेच इंडिया दॅट इज भारत हे आहे. नवीन राज्याची निर्मिती किंवा सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? नवीन राज्याची निर्मिती किंवा सीमा बदलण्याचा अधिकार संसदेला कलम 3 अंतर्गत आहे. नागरिकत्व रद्द करण्याचे किंवा समाप्त करण्याचे नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? नागरिकत्व रद्द करण्याचे किंवा समाप्त करण्याचे नियम करण्याचा अधिकार संसदेला आहे कलम 11 अनुसार. राज्यघटनेनुसार राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? राज्यघटनेनुसार राज्य स्टेट या शब्दाची व्याख्या कलम 12 आणि कलम 36 मध्ये दिलेली आहे. कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत ही संकल्पना जपान या देशाकडून घेतली आहे. उपाधी किंवा पदव्या रद्द करणे कोणत्या कलमात आहे? उपाधी किंवा पदव्या रद्द करणे हे कलम 18 मध्ये आहे. बालमजुरी किंवा शोषणापासून संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे? बालमजुरी किंवा शोषणापासून संरक्षण कलम 24 मध्ये दिले आहे. समान कामासाठी समान वेतन ही तरतूद कशात येते? समान कामासाठी समान वेतन ही तरतूद राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम 39D मध्ये येते. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे?
6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद कलम 21A अंतर्गत आहे. राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया कलम 61 मध्ये आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे कोणत्या कलमात नमूद आहे? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे कलम 64 आणि कलम 89 मध्ये नमूद आहे. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. पंतप्रधान आणि इतर मंत्र्याच्या नियुक्तीशी संबंधित कलम कोणते? पंतप्रधान आणि इतर मंत्र्याच्या नियुक्तीशी संबंधित कलम 75 होय. संसदेच्या विश्रांती काळात वटहुकूम ऑर्डिनन्स काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्या कलमात आहे? संसदेच्या विश्रांती काळात वटहुकूम ऑर्डिनन्स काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार कलम 123 मध्ये आहे. राज्यपाल वटहुकूम कोणत्या कलमाद्वारे काढू शकतात? राज्यपाल वटहुकूम म्हणजेच ऑर्डिनन्स कलम 213 अंतर्गत काढू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कलम 124 मध्ये आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, हे कोणत्या कलमात म्हटले आहे? सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असे कलम 129 मध्ये म्हटले आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांची तरतूद कोणत्या कलमात आहे? भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांची तरतूद कलम 146 कलम 148 अंतर्गत आहे. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत होते? राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कलम 155 या कलमांतर्गत होते. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल यांची तरतूद कोणत्या कलमात आहे? राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल यांची तरतूद कलम 165 अंतर्गत आहे. विधान परिषदेची निर्मिती किंवा समाप्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधान परिषदेची निर्मिती किंवा समाप्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे. संबंधित राज्याच्या विधानसभेच्या शिफारशीवरून कलम 169 अन्वये उच्च न्यायालयांना प्राधिलेख रीट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? उच्च न्यायालयांना प्राधिलेख रीट जारी करण्याचा अधिकार कलम 226 अंतर्गत आहे. दिल्लीसाठी विशेष तरतुदी कोणत्या कलमांतर्गत आहेत? दिल्लीसाठी विशेष तरतुदी कलम 239 AA अंतर्गत आहेत. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमात आहे? वित्त आयोगाची फायनान्स कमिशनची स्थापना कलम 280 अंतर्गत आहे. मालमत्तेचा अधिकार राईट टू प्रॉपर्टी आता कोणत्या कलमात समाविष्ट आहे? मालमत्तेचा अधिकार राईट टू प्रॉपर्टी आता कलम 300A अंतर्गत लिगड. संघ लोकसेवा आयोगची स्थापना कोणत्या कलमांतर्गत होते? संघ लोकसेवा आयोग UPSC ची स्थापना कलम 315 अंतर्गत होते. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमात आहे? निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 मध्ये आहे. लोकसभेत अनुसूचित जाती SC आणि जमातीसाठी ST जागाचे आरक्षण कोणत्या कलमात आहे? लोकसभेत SC आणि ST जागाचे आरक्षण कलम 330 मध्ये आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कोणत्या कलमांतर्गत येतो? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग कलम 338 अंतर्गत येतो. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कलम 338A अंतर्गत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग NCBC कोणत्या कलमात आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोग NCBC कलम 338B अंतर्गत आहे. केंद्र सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे? केंद्र सरकारची अधिकृत ऑफिशियल लँग्वेज देवनागरी लिपीतील हिंदी कलम 343 अंतर्गत आहे. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोणत्या कलमांतर्गत केली जाते? राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कलम 352 अंतर्गत केली जाते. राज्यात घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाल्यास राष्ट्रपती राजवट कोणते कलम वापरले जाते? राज्यात घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाल्यास कलम 356 वापरले जाते, जे की राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत घोषित केली जाऊ शकते? आर्थिक आणीबाणी कलम 360 अंतर्गत घोषित केली जाऊ शकते. घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? घटनादुरुस्तीची प्रक्रिया कलम 368 अंतर्गत दिली आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर किती असावे लागते? संसदेच्या 2 अधिवेशनामधील कमाल अंतर 6 महिने इतके असावे लागते.
राज्यसभेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राज्यसभेचा सभापती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो, कारण उपराष्ट्रपती हेच पदसिद्ध सभापती असतात. लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सोपवितात? लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा लोकसभेच्या उपाध्यक्षाकडे सोपवितात. एखादे विधेयक वित्त विधेयक मनी बिल आहे की नाही असा विवाद झाल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? एखादे विधेयक वित्त विधेयक मनी बिल आहे की नाही असा विवाद झाल्यास अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेत कास्टिंग वोट निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? लोकसभेत कास्टिंग वोट निर्णायक मत देण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. समान मते पडल्यास कास्टिंग वोटचा उपयोग केला जातो. संसदेची लोकलेखा समितीचे अध्यक्ष सहसा कोणत्या पक्षाचे असतात? संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष सहसा विरोधी पक्षाचे असतात. अंदाज समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? अंदाज समितीत इस्टिमेट कमिटीमध्ये एकूण 30 सदस्य असतात आणि सर्व 30च्या 30 सदस्य लोकसभेचे सदस्य असतात. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवितात. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर यांची नियुक्ती कोण करते? लोकसभेचे प्रोटेम स्पीकर यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. भारतीय राज्यघटनेची मूळ चौकट ही संकल्पना कोणत्या खटल्यातून आली? भारतीय राज्यघटनेची मूळ चौकट बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना केशवानंद भारती खटला 1973 या खटल्यातून आली. राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आली आहे? राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत आतापर्यंत एकाच वेळा सुधारणा करण्यात आली. ही सुधारणा 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये करण्यात आली. या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आले. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली गेली? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये जोडले गेले. संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून कोणत्या घटनादुरुस्तीने हटविला गेला? संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये हटवला गेला. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आले? मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष 61वी घटनादुरुस्ती 1989 या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.